असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया. आणि आम्ही काही मास्क बीस लावून फिरत नाही. पण प्रश्न असा आहे की ठीक आहे, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला, थांबवलं, त्याचे कडक नॉर्म्स केले, परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागामध्ये बांधकाम चालू आहे. त्या विभागामध्ये मेट्रोचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात बुलेट ट्रेनचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात शासकीय आणखीन बिगर शासकीय अशी सगळ्या प्रकारची शासनं आहे. बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. आणि ती कठोर कारवाई आपण करणार का, एवढाच माझा प्रश्न. निश्चितच सभापती महोदय, ही कठोर कारवाई आम्ही करणार. स्वतः सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की याच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे. तर या असे आता आपला फार डेव्हलपिंग सिटी असल्यामुळे भरपूर मोठं काम आपल्याकडे चालू आहे. हायवे चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. अशावेळी ते नॉर्म्स कडकपणे त्यांनी त्याचं पालन करावं, यासाठी आम्हाला BMCची सुद्धा मदत लागते. कारण बऱ्याच अंशी कारवाया त्यांच्या पण अखत्यारीत येतात. तर ते दोन्ही मिळून ह्याच्यामध्ये आम्ही अत्यंत जागरूकपणे कारवाई करत आहोत. डेब्रीज खूप क्रिएट होतो आहे मुंबईमध्ये. त्या डेब्रीजवर प्रक्रिया करणाऱ्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर, म्हणजे येणाऱ्या मी म्हणेन 3 ते 6 महिन्यामध्ये लवकरात लवकर त्याच्याबद्दल बैठक घेऊन ह्या डेब्रीजला पण ट्रीटमेंट करण्याचा प्लॅन आपण लवकरात लवकर इथे जास्तीत जास्त वाढवू, जेणेकरून आपल्या मुंबईमध्ये प्रदूषण होणार नाही, असा खच त्याचा पडून राहणार नाही, मग हवा आली की ते सगळं वाहतं. त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती, जी प्रदूषणाची परिस्थिती आहे, मी माझ्या म्हणजे विनंती करेन की आत्ता खेरवाडीमध्ये किती प्रदूषण आहे हे आपण लगेच तपासू शकतो. त्याच्यामुळे आता आपण ज्या सभागृहात बसलो इथे किती प्रदूषण आहे आपण तपासू शकतो. पण ह्याची ऑथेंटिसिटी काय आहे, तर आपण आपला जे ॲप आहे, जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते ॲप आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे. बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करत, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते. तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील, तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू. आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली, आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. ती कारवाई करण्यासाठी आम्ही जागरूकही आहोत आणि आमचं कन्सर्नसुद्धा तोच आहे. प्रदूषणाची आत्ताच्या परिस्थितीबद्दल फक्त मी एक सांगू इच्छिते की आता जे वेदर असतं आफ्टर विंटर आणि आता फेब्रुवारीपर्यंत, त्या वेदरचाही हा परिणाम असतो, जे आपल्याला असं एक डेन्स दिसतं किंवा स्मॉगी दिसतं. तोही एक मोठा परिणाम आहे. त्याचंही सायंटिफिक इव्हॅल्युएशन करून मी बोलते आहे. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही मागवला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी तो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये समुद्र पातळीवरचं प्रेशर हे वाढल्यामुळे, आपल्याकडची ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, टेम्परेचर कमी असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला क्लॅरिटी न दिसणं किंवा असं एक ढगाळ वातावरण दिसणं, हा पण एक परिणाम दिसतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत जर कोणी नॉर्म्स पालन करत नसेल तर त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. भाई जगताप महोदय, एक मुंबईच्याच दृष्टीने नव्हे तर इतर सर्व दृष्टीने, कारण प्रदूषण आणि विशेषतः हवेची जी क्वालिटी आहे, हा विषय मुंबईसारख्या महानगरामध्ये, जे आंतरराष्ट्रीय आपलं शहर आहे, त्याची ओळख जगभरामध्ये आहे, अशा वेळेला आपण प्रिकॉशन घेता, याबद्दल तुमच्या कारवाईवर आमची शंका नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कारवाई केलेली आहे. प्रश्न तिथे संपत नाही, उलट प्रश्न तिथे सुरू होतो. आपण जे ॲप म्हणताय किंवा आपण जी माहिती म्हणताय ती सुद्धा आपण तपासून बघू, काहीच हे नाही. परंतु आज जवळजवळ सर्व मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट इतक्या जबरदस्त वेगाने चाललेलं आहे आणि जे आवश्यक आहे ते थांबवता येणार नाही. आपला इन्फ्रास्ट्रक्चर असेल वगैरे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे सगळे जे कोण करतात आहेत कामं, त्यांना नॉर्म्स पाळत नाहीत. याचं मोठं उदाहरण आपण भोगलं ना ह्याच्यामध्ये. मुलुंडमध्ये तो स्लॅब पडला याचा, आणि तो रिक्षा चालक गेला ना जागच्या जागेवर. दुसरे 2 अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि म्हणून
यांची प्रवृत्ती ही जी वाढत चाललेली आहे, आपण डेब्रिजचं म्हणालात, आपण बाकीच्या गोष्टीचं म्हणालात, हे आपण म्हणतोय, परंतु ते त्याची काळजी घेतात आहेत का, हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे. आणि म्हणून गुणांक किती, त्याचा हे किती, नंबर किती, हे आपण बोलतच राहू. एवढ्या सगळ्या बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, रिडेव्हलपमेंटचं काम चाललेलं आहे. माझी माहिती अशी आहे किंवा जनरल असा आपला एक नॉर्म आहे तो असा की ती बिल्डिंग पाडताना की त्या बिल्डिंगचं काम होताना ते कम्प्लिटली त्याला हे केलं पाहिजे, कव्हर केलं पाहिजे, जेणेकरून बाजूला सुद्धा बाजूच्या इमारतीमध्ये कुणाला त्रास होता कामा नये. आपण एक फेरफटका मारा, जितक्या बिल्डिंग सुरू होत आहेत किंवा काम चालू आहे, हातूर मातूर काहीतरी लावलेलं असतं आणि ते बाजूला आपल्याला दिसतं. म्हणून माझी एक आपल्याला प्रश्नवजा विनंती सुद्धा आहे की ह्याची काही काळजी घेऊन एकदा कुणाला तरी म्हणण्यापेक्षा जे कोण ह्याच्यामध्ये दोषी असतील किंवा जे कोण हे पाळत नसतील, आपल्या सरकारचे नॉर्म्सच पाळत नाही, म्हणजे अगदी काय चालेल, आता अधिवेशन चालू आहे म्हणून प्रश्न विचारतील, मुख्यमंत्री उत्तर देतील, मंत्री उत्तर देतील, तेवढ्यापुरतं आपल्याला चांगलं दिसेल. पण दुर्दैव असं आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी निघाल्याच्या नंतर जे काही वातावरण आपण पाहतो ते सगळंच धोक्याचं नाही ताई, ते सगळं धोक्याचं नाही, त्याच्यामध्ये पोल्युशन आहेच आहे. आणि म्हणून या सगळ्यांना आपण जे नॉर्म्स पाळत नाहीत असे एक ड्राईव्ह घेऊन, संपूर्ण मुंबईचा ड्राईव्ह घ्यायला सांगा आणि असे जे आढळतील ज्यांनी नॉर्म्स पाळले नाहीत ह्यांच्यावर एकदा कारवाई करा, बाकीचे सगळे सुधरून जातील. ती करणार का? हो, नक्कीच करणार. आपण सूचना वजा प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे. नक्कीच कारवाई करतोय. म्हणून आपण जसं हाईबद्दल कारवाई केली, हे तर सरकारी क्वार्टर्स पाडून तिथे बांधकाम चालू होतं, तरीही आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे. मध्ये असंच मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात होते, मला खूप धुळीचा लोट दिसला, तर मी तिकडे पण नोटीस बजावलेली आहे. स्वतः जागरूकपणे आपण ही कारवाई करत आहोत, त्याच्यावर ॲक्शन घेत आहोत. आणि अजून एक आम्ही म्हणजे आता आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, म्हणजे जी आमची 32-33 मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, त्याची व्यापक एरियाचं ते मॉनिटरिंग करतात. पण आता BMC बरोबर बेसिकली ह्याच्यामध्ये BMC जास्त त्याच्यामध्ये बघत असतात, त्यांचे वॉर्ड ऑफिसर बघत असतात. तर आम्ही त्यांनी सुद्धा आता हे नवीन केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक छोटं मॉनिटरी सिस्टीम लावलं की तिथे काय परिस्थिती असेल आणि त्याला BMCच्या त्यांच्या डॅशबोर्डशी अटॅच ते करतायत. जवळपास 80-90% ते अटॅच पण झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा दिसेल की या बिल्डिंगचं या वॉर्डामध्ये काम चालू आहे, इथे अशी परिस्थिती आहे. तर ह्याला जेवढं आपण AI टेक्नॉलॉजी वापरू, जेवढं मॉनिटरिंग म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स फ्री करू, टेक्निकल करू, त्याच्यात जास्त फेअर आपल्याला ते दिसेल. निश्चितच त्याच्यात बदल दिसेल. मागच्या वर्षीच्या प्रदूषणापेक्षा या वर्षीची प्रदूषणाची परिस्थिती आपण बरीच कंट्रोलमध्ये ह्याच्यामध्ये आणू शकलेलो आहोत. आपल्याला म्हणजे मी आता दिल्लीला गेले तर लोक म्हणे 600 पोल्युशन आहे मुंबईत तेवढं पोल्युशन कधीही आपण गाठलेलं नाही. तर हे ऑथेंटिक लोक जे नाही सांगत, त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून मी सभागृहात म्हटलं, जी ह्युमिडिटी आहे ती फक्त ह्युमिडिटी नाही आहे, ती प्रदूषण आणि ह्युमिडिटी मिक्स असल्यामुळे असं दिसतंय, हेही स्पष्ट मी सभागृहात सांगते. शशिकांत शिंदे, एक मिनिट. मुख्यमंत्री महोदय बोलतात. महोदय, जे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री सभापती महोदय, पुढे जाऊया. शशिकांत शिंदे, नाव माझं घेतलं. प्रश्न माझा जो आहे तो इन्फ्लक्च्युएट झाला आहे कारण त्याच्यावर कारवाई झाली. एकंदर मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं दिसलं की आम्ही जी माहिती आणलेली आहे ही चुकीच्या आधारावरती आली. की हवामानाचं त्यांनी सांगितलं की ऑथेंटिक साईट नसतात. आता MPCBची साईट कोणाची आहे? शासनाचीच आहे. MPCBच्या साईटवरनं आम्ही जर एखादी माहिती घेतो
तर आमची माहिती अधिकृत असायला पाहिजे. आणि आम्ही दिलेली माहिती सभागृहात नियम असा आहे की ती खरी समजतात असा एक नियम आहे. आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो. मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे. वेगवेगळ्या वातावरणातले बदल आम्ही बघत असतो. परंतु ज्या वेळेला कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे, खरं या विषयात मला जायचंच नव्हतं. कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चालू आहे आणि त्याला असं वाटतंय की आम्हाला कोण विचारू शकत नाही. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये माझा अनुभव फार काही चांगला नाही आहे. मी याच विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता ज्याला पंकजाताईंनी उत्तर दिलं होतं. पंकजाताईंनी व्हिजिट केल्याच्या नंतर तिकडे आजही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे. आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे. परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही, काही बिल्डर मुंबईमध्ये असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कोणच आम्हाला हात लावू शकत नाही, काही सरकारी कामामध्ये असं चाललेलं आहे, आम्ही जाऊन सांगतो, तक्रार देतो, कोण ऐकत नाही. तर अशा लोकांना चाप लावण्यासाठी या प्रदूषणाच्या कायद्यामध्ये काही कडक पिनल ऍक्शन आपण लावून याच्यावरती कारवाई करणार का? सभापतींमध्ये याच्यावर कारवाई करणार आणि सन्माननीय सदस्यांनी बोललेलं सत्य मानूनच मी उत्तर दिले. त्यांच्याविषयी मी शंका अजिबात उपस्थित केली नाही. उलट जसं एखादा प्रश्न डेव्हलप करतो एखादा सन्माननीय सदस्य, तसं उत्तर देताना मी एक अधिकची माहिती सभागृहाला दिली की जे ऑथेंटिक साईट्स आहेत ते योग्य ते आपल्याला आकडे दाखवतात. त्यामुळे आपल्याविषयी अजिबात माझ्या मनात शंका नाही तर आपण प्रश्न विचारला तर मी तिथपर्यंत आले नसते. तर आपल्या प्रश्नाचा सन्मान ठेवूनच मी उत्तर दिलेलं आहे. आपले सर्व माहितीला अनुषंगाने जेव्हाही आपली तक्रार असेल, लोकांची तक्रार असेल, आम्हाला डोळ्यांनी दिसेल आणि ऑटोमॅटिक कर्तव्य म्हणून कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी ते सांगितलं की ह्युमन इंटरफेरन्स कमी करून AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने फेअर रिझल्ट्स आपल्याला दिसतील. हा त्यांच्या आदेशाने आमचा प्रयत्न आहे. शशिकांत शिंदे. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी सुद्धा आपल्याला निर्देश दिलेले आहेत. तशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी सरकारने 2 वर्षापूर्वीपासून उत्तर दिलेलं आहे कोर्टात की आम्ही प्रदूषण नियंत्रण. आज सकाळची दादरचं AQI मधलं 220च्या वरती प्रदूषण गेलेलं आहे. सकाळीच टी व्हीवर दाखवलं. अजे स्पेसिफिक प्रश्न आपल्याला एवढाच आहे पंकजाताई, आपण 6वा विषय पण तोच आहे. सगळ्या शहरामध्ये प्रदूषण वाढलं का? तर वाढलं आहे. मी जास्त नाही, उरणच्या भागातून आपण एअरपोर्टला जाताना बघायचा, बाजूच्या बाजूला एवढा मातीचा थर लागलेला आहे. पण नुसतं बिल्डिंग बांधकामाच्या बाबतीमधला विषय आहे का? तर नाही. तुमचं RTO आहे, ज्यामध्ये वाहनाचं प्रदूषण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहे. या संदर्भामध्ये आपण बैठक लावणं गरजेचं आहे. त्या बैठका घेतल्यात का मला माहीत नाही का? फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता हा मर्यादित नाही आहे. प्रदूषणासाठी जे जे असलेले घटक जबाबदार आहे त्यांची बैठक घेऊन तात्काळ एक प्रोग्राम हा देणं गरजेचं आहे. दरवेळेला हीच उत्तर येत आहेत, पण प्रदूषण कमी झालं ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करतं आहे. फक्त कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर नगरविकास खात्याने सांगितलं की आम्ही त्याच्यावर कंट्रोल करतो आहे. मग एक पाण्याची फवारे मारणारी गाडी फक्त फिरत असते, बाकी काही केलं जात नाही. यासाठी ज्या बांधकाम करणार आहेत त्या बांधकाम ज्या ज्या विभागात होत आहेत ते करण्यासाठी हरकत नाही, पण तिथे किती बांधकामाला परवानग्या द्याव्या याच्यावर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या खात्यातून प्रदूषण जिथं होत असेल त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण बैठका घेऊन एक प्रोग्राम कारवाईच्या बाबतीमधला सर्व खात्याला बरोबर घेऊन एक व्यवस्थितपणे मुख्यमंत्र्यांनी सांगल्यावर प्रोग्राम तुम्ही देणार आहात का? आणि मगाशी तुम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की इथे बसल्यानंतर सुद्धा प्रदूषण किती होतं ते लगेच कळतं आहे. असं ॲप आपल्याकडे आहे. राजकीय प्रदूषण इथलं कमी करण्यासाठी असा ॲप आहे का? त्याचा पण एक खुलासा करावा. त्याचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री माझ्या पातळीचा प्रश्न नाही. पण तुम्ही जे मला मुळात प्रश्न विचारला ते प्रश्न हे एक चांगलं सजेशन आहे माझं म्हणणं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेतो. आम्ही वेळोवेळी बैठका घेतो. प्रदूषण हे केवळ बांधकामाचं नाही, प्रदूषण ट्रान्सपोर्टेशनचं आहे, प्रदूषण
इंडस्ट्रीचं आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये पण हॅझार्डस वेगळं आहे, केमिकल वेगळं आहे, सिमेंट वेगळं आहे, RMC वेगळं आहे, असे प्रचंड व्यापक विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रदूषण हा पर्यावरण विभागाबरोबर त्या ठिकाणी UDचा आम्हाला मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला परिवहन विभागाची मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला जसं आता वृक्षारोपण, स्प्रिंकलर्स हे बेसिक आता प्रयत्न आहेत ते टेम्पररी त्या ठिकाणचं कमी करण्यासाठीचे. त्यासाठी आम्हाला प्रत्येक लोकल बॉडीजची मदत लागेल आणि त्यामुळे आम्ही ही सगळ्यांची मदत घेऊन वेळोवेळी त्या जसं पाण्याच्या प्रदूषणाचा विषय नदीचा असेल तर ती बैठक घेतो, वायू प्रदूषण असेल तर ती बैठक घेतो आणि त्यावेळी त्यांना तसे निर्देश देतो. नाही दिले तर वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करतो आणि ह्याच्यामध्ये आमचे प्रयत्न हेच आहेत की प्रदूषण कमी करावं आणि बऱ्या अंशी त्यामध्ये एक लोकांमध्ये सिविक सेन्स आणण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय, जागरूकता आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. ह्या असा विषय आहे, याला म्हणजे अगदी जनतेपासून ते आपल्यापासून ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये जागरूकता आणून केला तर तो अत्यंत यशस्वी होऊ शकेल. आत्ता तर कडक नियम आणि कडक प्रशासनाचा म्हणजे त्यांच्यावर प्रभाव, दबाव आणि कारवाई ह्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. प्रश्न क्रमांक 2, 6584. प्रश्न क्रमांक 2. नाही, उत्तराला हरकत. आता जवळपास 18 मिनिटं झाले. परवानगीच्या बाबतीमध्ये बोलले. तुमची त्यावेळेला RMC प्लांट कुठे बसवा याच्यासाठी पण नियमावली आहे. बांधकामाच्या संदर्भातून तुमच्याकडून ती NOC घेतली जाते का? तो जर अधिकार तुम्हाला नसेल तर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात? तर आमचा प्रश्न असा आहे, या सर्व गोष्टीची परवानगी घेताना तुमची NOC घेण्याच्या संदर्भात तुम्ही नियमामध्ये त्या प्रकारे बदल करणार आहात का? वेगवेगळ्या प्रदूषण आपण म्हणालात की फक्त शहरात नाही, बांधकामात नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे मी ह्या प्रदूषणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळोवेळी आमच्याकडे तक्रार येतात त्याची आम्ही दखल घेतो. आम्हाला NOC जी आमची लागते तिथे आमची NOC लागते, पण त्यांनी पर्यावरण पुढे दूषित होणार नाही हे तिथे शाश्वती मिळत नाही, तर त्याच्यावरही आम्हाला वेळोवेळी मॉनिटर करावं लागतं. हा दुसरा भाग आहे आमच्या कर्तव्याचा. हे दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. ते महोदय